अच्छा बाई, ऊन लागीन ना माय तुम्हाले. तुम्हाले का आदत आहे का? हा? सतुबाई, आशा बाईला सांग ना, ऊन लागीन बरं. माय बाई, मी मा भाषा ऊन नाजूक हाव का? मा भाषा वावरात पण मला काय का ऊन लागते का? ये रे बाबू शिवा, ये आपण दोघा आते फुये आपण झाडाखाली जाऊन बसू ये. हो, जा बसा, दोघे जण झाडाखाली जाऊन बसा जा. शिवा, जा बाबू, लाईनी आते आणि तू जा मस्त झाडाच्या खाली बसा, जा मस्त. ऊन लागते बाबा. चल रे बके, चल. ओ बके, चल चल, द्या वहिनी हरभरा सोडून दे. हा, हरभरा सोडून दे. हा हा, घे ते हरभरा सोंगून गिंगून तयार करून येते, द्यायला सोडून वावरातच घेऊच ना काले काले घरी. हा, येतं का वावरात? हो, तू हरभरा सोंगून येते नाची आते येते हरभरा सोंगून. माय आशा बाई, हवा गरम हवा आहे, तुम्हाला सैन नाही होणार, जा तुम्ही. हवा बाबूली घ्या आणि जा बरं तर ती निंबाखाली बसा साजऱ्या. चला ना व, उरका ना भर भर, चला ना. भुका नाहीत लागल्या का? थांबव बाई, मी ना जेवल्यावर मग होत नाही बाई व. जेवणाच्या पहिले करून घेऊ, जेवल्यावर मग काही म्हण. जेवल्यावर मग 2-3 पाटा घेतलं बाई व, नाही तर मग मी तर माईचं काम म्हणशील तर जेवणाच्या आधी पुरं करून ठेवतो. घरी जाता जाता जेवतो आणि घरी जातो. मग घरी जाता जाता जेवतो आणि घरी जातो काय? त्याच्यापेक्षा घरी जाऊनच जेव ना. काऊन माय बाई, लय पोट भरून काजू बदामचा लाडू खाऊन आली का सकाळून, म्हणून भूक नाही लागली तुले. भाऊ संग साजरी न्यारी झाली वाटते. संग मग संग मग धकला असेल साजर न्यारी नाही, म्हणून तर इमलीले अजून भूक नाही लागली. सतुबाई, पाहिलं का? जोड्या जोड्यानं न्यारी होते माय सकाळून, म्हणून तर दिवसभर भूक नाही लागत. बाई तिकडे ऑटो घेऊन जाते तर डबा नेत नाही माय, संध्याकाळी येऊनच जेवतात संग संग. एका ताटात गोड लागते, एका ताटातलं पोटभर धपते, म्हणून इमली वावरात जेवत नाही वाटते बाई. संगच जाते वाटते बाई जेवायले भाऊच्या. संध्याकाळी जेवता का मग? काय सरिता, काही नाही रे, शिल्लकच बोलतो बाई तू तर. अहो माय काची न्यारीन काचं काय व, सिंगलभर चहा पेली फक्त सकाळून आणि काहीच नाही. न्यारी गिरी नाही केली हो माय, काही नको लावत जाऊन तू तर बाईनीला काही लावतो. अहो हे ऊन तापते ना, उन्हाचं मग कसं उपाशी पोटी तरी काही होते माझ्यानं. जेवल्यावर तर बाई माझ्यानं मग कामच नाही होत, घरचे काम नाहीत होत माझ्यानं, तर वावरातली काही होती. ज्याच्या आधी करते मी, जेवल्यावर मग मला वाटतं नाही ते पुढचं ताटही नाही घासा, आता ठेवून द्या आणि निजून राहा असं वाटते मला उन्हाळ्यात. म्हणून तू तर बाईने राणीरा, तुला तर एक चान्स नाही सोडत पानसट बोळ्याची. काय म्हणतीन त्या सतुबाई? काही नाही म्हणत व माय, मी काही म्हणत नाही. जेवले तर का जोड्यानं मला का दुखाय माय? हा, माय भाऊ भाऊ जे खुश, मी खुश. हा, जेवत जा, मी काय म्हणत नाही माय बाई. अहो माय सतुबाई, सरिताल भलती शिल्लक बोलते ना, काही बी लावते आता तुम्ही बी काही बी. तुमचा भाऊ काय एवढा प्रेमळ आहे काय? बचवांग्या बोळ्याचा ढंगाचा बोलत नाही तुमचा भाऊ, काही सासर खसकन खसकन बोलत राहते आणि काही माय एका ताटात जेवतीन मा संग. काऊन मग इमले मादेराच्या घराने करते काय? थांब, संध्याकाळी येऊन सांगतो. म्हणतो राजू भाऊ, हे तुमच्या सोबत तोंडावर भल्ली गुलगुलू बोलते आणि माग तुमच्या नावानं बोट मोडते, सांगू का? जा बाई सोळापेक्षा, तुम्ही झाल्या समजा झणी एक आणि मला पाळलं अलग. जा तिकडे, मी चालले तिकडे आशाबाईच्या अंग. आशाबाई, थांबा थांबा, एवढं नका ओढू ना बाई, एवढं कसं काय व, हे नका काढू असं. अमाय तो भरला नाही ना, पोचाच आहे व तो, नका घेऊ, थांबा मी देतो. गेली आता फोन. मी ना होऊ दे एवढं ढेल ग, मग जेवल्यावर खरंच होणार नाही काही. हो मी ना, होऊ दे आता, सरिताचं बरोबर आहे, होऊ दे जरस मग जीव. अजून काय एवढ्या लवकर? ते पाय राणी राणी पाय, ते झाडावर चढून राहिली. राणी पडशील ना, तो बाप बोलीन ना. मी ना होय बरं होय होय, ते पोरगी काही ऐकत नाही बाई, वावरात आली की पाय त्या झाडावर चढून राहिली. राणी बाई, चढू नाही ना, मा पडशील ना तू, तुला चढता येते का? असं करशील तर मग मी तुला घरी धाडून देईन, ठेवणार नाही वावरात. पडली धडली तर पप्पा बोलतील ना माय. हरी घेते व मी ना, घेऊ दे ना, जाऊ दे ना. तर ती कायच आहे त्या शहरात फिलेटात राहतात, लेकरायले काही मोकळं दिसत नाही काय नाही. ती गावात आली की तिले लय मजा येते, वावरात लय हरी घेते तिले. घेऊ दे, जाऊ दे, पडली ते पडली, लागील, काय होणार आहे, काही नाही होत. पळे धडे मालवाडे लेकरू पडतच असते. घेऊ दे, चढ व चढ, चढ साजरी वदर, तुला फोटो काढतो मग मी.
झाडावर चढली राणी, फोटो काढू का? काच चढता येते होती ले ते घसरली व माय. खरचटलं का? हा? लागलं का? तुला नाही म्हणलं ना चढू नकोस, वदर चढता येत असते का तुले? हा? अगं मोठी आई, मोठे बाबा कसे चढले होते मग मगाशी? अब माहित आहे आदत हाय. थांब मग मोठे बाबा आले की तुला चढून देतील. आणि काय करतो वदर जाऊ? वनेर आहेस का? वनेरावानी झाडावर जाऊन बसतो का? हरभरा खाणं बस झालं ना, माय पोट दुखीन ना तुला. काय नाही होत. आत्या, सतू आत्या, चला ना जेवायला. भूक नाही लागली का तुम्हाला? चला आपण जेवूया. काकू तुम्ही पण चला ना जेवायला. तुम्ही नाही आणला का टिफिन? माय बाई टिफिन आणायचा होता का? सांग बाई, मी शिदोरी आणली बाई, वावरात आली तर शिदोरी आणली माय. ते टिफिन आणला का लागे? काकू तेच ते ना, शिदोरीच ना, शिदोरीच. शिदोरीलाच तर टिफिन म्हणतात ना. मजाक करते ते काकू. चांगलं बोला, साजरं असं लाडक्या लेकरासारखं बोलू नये. पण काकू त्यालाच ते म्हणतात. मजाक करते ते काकू तुवाली. जीव ना, थांब घंटाक बर. आत्या, आपल्या घरच्यासाठी हरभरा घेऊ का? खूप सारा घेऊ का उपटून मग? ओ नाही 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 नाही, तू नको घेऊ. घेशील सारा पोचा पाचा. ते मोठे बाबाला सांग तुम्ही. मोठे बाबा आणतात तुले, घरच्यासाठी आणतात आणि सबर आणतात. उद्या सकाळी अजून यायला लागते ना. उद्या येशील काय? येतो ना, मी तर येतो. पण माझे पप्पा काय माहिती मला येऊ देतात की नाही तर. आता मी घरी गेली होती ना, आपल्या घरी खूप सारे पाहुणे आले, कोणत्या तरी गावचे आले. मम्मी माझी चहा करून राहिली त्यांना. माझे पप्पा नाही म्हणत होते, आता जाऊ नको म्हणत होते. पण मी ना पप्पांना सांगितलंच नाही आणि चालली आली पटकन. आता उद्या काय माहिती पप्पा येऊ देतात की नाही तो. म्हणून म्हणते घरी घेऊन घेते ना हरभरा खायला, आपल्याला खूप सारा घेऊन घेते. घे तो आवडतो आलास तर हाय. समजा वावर उपटून घेतलं तर कोण नाही म्हणते तुले. पण धकीन का तुले एवढा? नाही ना काकू, थोडसा खायसाठी 1 किलो घेतो ना, 1 किलो. ना 1 किलोच ना. किलो ना तुमच्या शहरात, अति आमच्या गावात किलोचं माप नाही. कोतमन किलो भरण, पाव भरण, छटाक भर. अति भारा असते भारा. हे कोणती व्हेरायटी लावली मम्मी ना औंदा? बाई न्यारीच आहे. उन्हाळ्या पण उन्हाळ्यात लय पाणी द्यायला लागते बाई येले. है की नाही? अहो हे उन्हाळ्याचीच आहे ना मग व्हेरायटी. पिकी वितून आणली ना किसना भाऊन. उन्हाळ्याचीच आहे ना. आता पाहू ना, औंदाच लावली आपल्या गावात, पहिल्यांदाच लावली. आता ते किसना भाऊ आणतात माय न्यारो. आता हरभऱ्यात झाले तयार मा घरचा ते माग गेले ना तुम्ही सांगेले, तर ते लोकांचे हरभरे तयार झाले, इकले काही लोकांना. आणि यायचा अजून फुलाईवरच आहे, कुठे भरला म्हणा, कुठे फुलाईवरच आहे. न्यारी व्हेरायटी आहे ना ही, व्हेरायटीच न्यारी आहे म्हणतात बाई. पण खाल एवढा साजरा नाही लागत का? आपल्या हरभऱ्यावानी नाही लागत बाई. नाही बाई, आपली नेहमीच हरभरा न्याराच लागते. त्या दिवशी सुखदेव भाऊच्या घरात गेलती मी, तुले म्हणून सांगतो इमले. तो भाऊ गेले कुठे गेलते काय सांगा. तर मी असा गाठ भारा बांधला आणि दही पारून पहिले घरी नेऊन टाकला. आणि मग डबल आली. हिरवा होता साजरा पाटातला. ते बाईचे हात मध्ये लावू देत, आणि ते भाऊ तर लय चिकट बक्याचे. बाईने हात नाही लावू देत. एक दाखवा घेतला तर 10 खेप बोलतात. त्या दिवशी साजरा मिळाला, थांबा म्हटला दाखवतच तुम्हाला. मोठा भारा बांधला, त्याच्या पाटातला ओलाच होता, म्हणजे हिरवाच होता ना. पाटातला चांगला भारा बांधला आणि घरी नेऊन ठेवला. आणि डबल आली संध्याला बसली. मला पाटातला हरभरा पाटातला म्हटलं, बापा सकोन पासून गेली नाही म्हणलं मी घरी. आणि पा म्हणलं होती का तुमच्या वावरात लपून ठेवू का म्हणलं. एक दाखवाय घेतला होता त्याच्या वावरातला मी आंधील्या दिवशी. बाई ते भाऊ इतके बोलले मले, माय बाय 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 बाय. खाले कोणी बोलते चिकटल्या बोलायचं, काही झडती लागली नाही त्याले. कोत्या मनाचा आहे ना व, कोत्या मनाचा आहे, काही झडती नाही लागली. मग मारे आमच्या तर ती वळा खाली आलते तर म्हणत औंदाले झडतीच नाही लागली. मनात म्हणलं कशी लागीन, एवढ्या कोत्या मनाचे लोकाले खाऊ देत नाहीत. मावावरात पाहिली काय, एकरी 7 लागली आम्हाले. आणि सारा गाव मावावरातला हरभरा नेती, आम्ही कोणाले म्हणत नाही. खाले कोण म्हणते मग, कोणी भाजी पुरतं नेती. मन मोठं पाहिजे, झडती आपोआप लागते. मन कोठं असलं की देवही देत नाही. हो, मन मोठं पाहिजेच म्हणा. पण लाग, आपण मोठ्या मनानं लाग कामाले. आलो कोणाच्या कामाले तर करू बरं काम. ऊन तर आता भलकस तपते बाई. या हरभऱ्याला तर किती कस पाणी द्यायला लागेल काय माहित. नाही एवढा कळकळ उन्हात कसा काय राहीन. कठीणच दिसते बाई मले. नाही तर काय तर आपल्या
बाबतीत आपल्या हरभऱ्याच्या बाबतीत जसं समजा थंडी पडते, हिवाचा निघून येते, हरभरा साजरा भरते. आता काय बाई, काय नाही ते याले बाई, कमी लागत असेल बाई पाणी गिनी, उन्हानं येत असेल ना हरभरा, काही सांगल्या जात नाही काही. आजकाल न्यारच हाय बाई, सारा हायब्रिडच हाय बाई, सारं न्यारच हाय. कर ना माय काम, कर ना, आपल्याला काय करायला लागते, न्यार असो का काय असो, झडतीच्या बाबतीत समजतेस. कर आता, लाग कामाले. राणी ये ना इकडे, आई राणीला आवाज देणं पाहिजे, तिकडे चालली. राणी इकडे ये ना, जेवायचं नाही का? बाई हे पोरगी घरी गेली की बिमार पडते, साऱ्या दिवस भरेची हिंडून राहिली बाई, आणि तिला का आदत आहे का माय उन्हाची? मी ना आवाज दे बरं तिले. का हो माय बाई, बसले का लागे? बया बया आवाजही नाही दिला माय व. तिकडून बसा ना माय गंगूबाई, मधातच बसता का आता ती? अहो माय बसलो नाही अजून, डबेच तर उघडणं चालू आहेत. याच्याच तर राहिल्या त्या का आशाबाई, ते राणी तिकडेच आहेत अजून. मग कसं ऊन तापून राहिलो काय व, मी ना झाडाखाली सावली होती बिचारे, तर आवाज की जेवायला पुरलं असतं. सावली गेली आता ना, उन्हाचं काय धकीन व. इमलीच तर होय व, थांबा 2 तास झाले की जीव, 2 तास झाले की जीव, सारी सावली गेली माय बाई. अरे ओ लेकरं हो, उघडता येत नाही का तो डबा, देऊ का उघडून? मोठी आई, त्यांनी बघ कसा छान टिफिन आणला ना, मला वाटतं त्यांना उघडता नाही येत. ए मी तुम्हाला उघडून देऊ का रे? नाही आम्हाला उघडता येते ना, आम्हाला उघडता येत नाही का? माय बाई, फटाकडीच आहे, कोणाची होय होय हे? उघडता येते तर उघडवा मग. काय होतं बापाचं नाव काय आहे? कोणाची होयस तू? अहो आशा बाई, त्या संतोषची लेकर आहेत नाही, जना काकाचा संतोष का? हा, जना काकाच्या संतोषचे लेकर आहेत ना ते, ऐकले नाहीत काय? आता पाहिलेच काय हो, म्या आले तर काय लेकरं काय येतात. का रे, कुठे गेला रे तुमचा बाप? तुमच्या बापाला सांग जा, त्या आशा भेटली होता म्हणा, आशा तुमचा बाप मला वर्गातच होता. काय ये ना ढोमनेले, आता काय करते रे तो, सांग जो रे त्याले. किती दिवस झाले बाई संतोषची भेट नाही. काय नाही ना, सारे आपापल्यातच गुंततात, लग्न झालं की बाई आपण कायच्यात आणि ते कायच्यात. नाही तर संतोष मी एकाच वर्गात होतो ना म्हणलं, गंगू काकू, गंगू वहिनीला म्हटलं. हो ना, आता त्याच्या बापानं म्हशी घेतल्या बापा, म्हशी आहे त्याच्या घरी. मोठी आई, मग यांच्या घरी किती सारं दूध असेल हो ना, यांना दूधवाल्याकडनं दूध घ्यायचं काम पण नसेल ना. मग मोठी आई, हे विकत असतील ना ग दूध? हे पनीर बनवतात का ग मोठी आई? विचारशील बरं, यांच्याकडे पनीर मिळतं का? मग आपण पनीर घेऊया यांच्याकडनं विकत, आणि आपल्या घरी पनीरची भाजी बनवूयात. माझी मम्मी खूप छान बनवते पनीरची भाजी. मोठी आई, विचारणं त्यांना, त्यांच्याकडे पनीर मिळतं का? बरं, त्याच्या घरी खायला भेटते हो बाई पनीर, आपण मोठे बाबाला बाजारातून सांगू. तिकडे भेटते ना, डेअरीतून आणते, डेअरीतून. त्याच्या घरी दूधच असते, दूध दही ताक, पनीर गिनीर खायला बनवतात हो बाई ते घरी. पनीर खा वाटते का बाईले? मग आपण विकत आणायला लावू बाबाला. हा मोठे, माझ्या मम्मीला भाजी बनवायला लावायला, माझी मम्मी पनीरची भाजी खूप छान बनवते. बरं बरं बरं, आज जेव मग, आज जेव बरं तू आता, जेवण जाय बाई घरी. हे राणी, तुम्हाला तर वाटते की उन्हाचा फटका बसला ना की समजी निले हरिचंद्राला व तिले, जाऊ दे काही नाही होत. जेवा राणी, जेव. काय माहिती दिवस बळबळ बळबळ बळबळ, एका जागेवर बसत नाही राणी तनिरा. चाल रे जीव, आपण बियांनी बी उघडले डबे. मन करणं वहिनी, तुमचं पोरग लयच गरीब झालं. का रे हो किसना, काय काय बापा बापा लय गरीब झाला, तोंडातून तर शब्द नाही निघून राहिला तुला. नाही वाटते, गरीब गरीबच हाव ना मी का पाजी थोडीच हाव. पण आशा आत्या, हे काही बरोबर नाही झालं बुवा. काच बापा, हरभऱ्याचं का जेवणाचं? हरभऱ्याचंही नाही, जेवणाचंही नाही, श्रावणीचं. श्रावणी काऊन नाही राहिली? काऊन चालली गेली तिच्या काका संग? इथंच काऊन नाही राहिली? माईन तिची भेटही नाही झाली, म्हणून हा पांढरा बगडा मुका मुका हाय वाटते. याची श्राऊ भेटलीच नाही ना, याने श्राऊ. काय मग पिंके, काय म्हणलं होते? म्या काही नाही म्हटलं रे, जेव म्हटलं, जेव. जेवाना माय बाई, काय गप्पा सुचून राहिल्या तुम्हाला? मला तर जसं ऊन निरा चट लागून राहिलं. जेवतो बाई मी व. इमले, तू पाय बाई, जेव नाही तर घरी जाय माय. एका ताटात तर जेवा लागीन, ढकलही पाहिजे. मग जरशी भूक ठेवतो.
सरिता काय निरा पानसटा वाणी शिल्लक बोलतो ग. काय हो काय चालू आहे बुटू बुटू आम्हाला काही कळू देता की नाही देत. सिक्रेट आहे त्याचं सिक्रेट दोघीचं. मला बी माहित आहे त्यातलं उलसक उलसक, पण मी मोठी आहो त्याच्यात म्हणून काही मी बोलत नाही आता. असं तू बाई मग मला सांग ना, मी तर लहान हाव ना, मी तर साजरी द्यायची पाय खेचतो. काय तर सिक्रेट आहे मा भावा सगळं भांडला का? जाऊ दे ना मग आता जीव दे ना. काय बाई सतूबाई तुम्ही बी वाईनीरा आशा बाई काहीच नाही ना ह्या तशाच मला हे करून राहिल्या. जेव्हा बरं जेव्हा काय उन्हाचं तुम्हाला गप्पा सुचून राहिल्या व. अरे अरे थांब थांब, खाली उतरू थांब. मीना वहिनी ते आलं तुमचं पार्सल. मला वाटलं ते म्हणत तू जेवून घे मी त्याला वागवतो घंटाभर काच राहते आणा वा आणा आणा. ये दे ये रे बाबू ये जे आली. बाय मुरली भाऊ त्याला खाली कोण सोडलं? हरभरा नांग खाजवीन ना त्याचा कसा रे? ऐकत नाही ना ते पट्ट, जाऊ दे खाजू दिल्या खाली. ये 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 शिवम ये माझ्या जवळ ये. सांग बाई खरंच पाहुण्यानं खाली सोडलं त्याले. हो माया हरभऱ्याचा खार लागीन ना. तरी पण या हरभऱ्याला तर म्हणावाचा खार नाही का हो बाया हो? नाही खरंच नाही, मी म्हणत होती आपल्या हंगामी हरभऱ्यासारखं नाही बाई हे. हे जरा बाणच न्यारा आहे ना व. खाली बी न्यारा लागते की नाही? काकू हे लेटेस्ट व्हेरायटी आहे ना. माय बाई हा लय सायंटिस्ट यालाच तयार केली वाटते. अवा अशा त्या तो तसंच फकांडा आणते, काही माहित नसते त्याला, याचं त्याचं ऐकते आणि लागे सांगते, असं दाखवते की त्यालाच लय माहित आहे. असा वर्गात बी असाच करते तो. का मग राणी तू मम्मीला कोण नाही आणलं व? हा तिला नाही कामाला तर जेवायला तर ये म्हणा वावरा, किती मजा येते म्हणा. काय करते घरी? माझी मम्मी नाही आली ना, माझी मम्मी उद्या येणार. आज तिला घरी काम होतं ना. 4-5 पायलायचा स्वयंपाक करणं होता त्याच्या तिच्या मम्मीले. आणि 2-4 जणांच्या ढोरच चारा पाणी करणं होती. काय ना पोरगी कशी बाजू घेते, माय मम्मीले काम आहे म्हणते घरी. तिच्या मम्मीले ऊन लागते माय बाई. वावरात येईन का तिची मम्मी? तिचं स्टँडर्ड वयाने जाईन का वावरात येईन आपल्या वाणी अशी खाली बसून वावरात जेबीन? तिनं घरी सांगितला हरभरा माझ्यासाठी थोडासा हरभरा घेऊन यायला आशाताई. म्हटलं बरं वहिनी आणते थोडासा हरभरा. बसा म्हणलं तुम्ही घरीच.